आमचे प्रतिनिधी आपल्या सोबतच जोडले गेलेले आहेत। योगेश, आपण पाहतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पोहोचलेले आहेत। आता कार्यक्रमाचं पुढील स्वरूप असणार आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यासोबतच सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार हे देखील किल्ले शिवनेरीवरती आता दाखल झालेले आहेत आणि थेट हेलिपॅड वरून आता ते ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांचा पाळणा हा या ठिकाणी म्हटला जाणार आहे, ज्यासाठी जुन्नर तालुक्यातल्या ज्या 5 महिला आहेत त्या सुद्धा यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि आपण पाहू शकतो पाळण्याला आता सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला। नक्कीच योगेश, आज दिवसभर अनेक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे, त्या संदर्भात काही सांगू शकाल का? तर रयतेवर आईसारखी माया करणारा, रयतेच्या मागे बापासारखा कणखर उभा असणारा असा माझा राजा। हा राजा म्हणजे फक्त एकच छत्रपती शिवाजी महाराज आणि या छत्रपती नावाला साजेल असं कर्तृत्व छत्रपती शिवरायांचं आणि त्यांच्यामुळेच आपण हा आजचा दिवस पाहतोय। आणि इतर अधिकारी यांना विनंती आहे मानवंदनेच्या मागण्यासाठी नम्र विनंती आहे। VIP यांच्याबरोबर सर्व स्टाफ आहे यांनी सहकार्य करायचं आहे। मानवंदन असेल आपण पोलीस उभे आहेत मानवंदनेसाठी, त्याच्या आणि पाळणाघराच्या मध्ये आपण यायचं नाही, इथे सहकार्य करायचं आहे। सोबत आलेल्या मान्यवरांच्या सोबत आलेला VIP यांच्या सोबतचा स्टाफ तर पाळणा जो आहे तो आता जुजवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते देखील पाळणा आज जुजवण्यात आलेला आहे। मोठ्या संख्येने आज शिवभक्त किल्ले शिवनेरीवर दाखल झालेले आहेत। संपूर्ण परिसरात जय भवानी जय शिवाजी असा जयघोष आपल्याला आज ऐकायला मिळतो। आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते देखील शिवाई देवीची शासकीय पूजा संपन्न झालेली आहे आणि आता पाळणा जोजवण्यात आलेला आहे। राज्यभरातून अनेक शिवभक्त शिवज्योत घेऊन शिवनेरीवर दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण शिवनेरी किल्ला जो आहे तो विद्युत रोषणाईने धावून निघालेला आहे। आकर्षक अशी सजावट देखील किल्ले शिवनेरीवर करण्यात आलेली आहे। मंत्री महोदय आता बघा शुभेच्छा ऐकण्यासाठी